स्वामी समर्थ. नमस्कार. कुंभ राशीच्या जातकानो, येत्या 48 ते 72 तासात कुंभ राशीच्या आयुष्यात होणार महास्फोट. मित्रांनो, सच्चाई ऐकून अंगावर काटा येईल. कुंभ राशीच्या जातकानो, तुमच्याकडे आता अजिबात वेळ नाही. येणारे 3 दिवस तुमच्या संपूर्ण आयुष्याला असा काही भयानक कलाटणी देतील ज्याची कल्पना करूनच पायाखाली जमीन सरकेल. कारण ब्रह्मांडात ग्रहाचे असे काही महाविनाशकारी जाळे तयार झाले जे थेट तुमच्या घरावर आणि नशिबावर घाला घालतील. जर तुम्ही या 3 दिवसांना नेहमीसारखे सामान्य समजून गाफील राहिलात तर तुमच्या आयुष्यात असे काही महाभारत पेटणार की संपूर्ण कुटुंब हादरून जाईल. या पुढच्या 72 तासात तुमच्या पाठीमागे 3 असे अदृश्य महाधोके सक्रिय झालेत की जे तुमच्या आरोग्यावर, पैशावर आणि सर्वात मुख्य म्हणजे तुमच्या घरातील महिलावर, नात्यावरती थेट कुऱ्हाड घालणार आहेत. तुमच्या अत्यंत जवळच्या माणसाकडून असा काही धोका मिळेल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. पण थांबायचं कुठे आणि वाकायचं कुठे हे जर या 3 दिवसात ओळखलं नाही तर होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. कशामुळे संपूर्ण कुटुंब संकटात येऊ शकतं आणि या विळख्यातून बाहेर पडायचा तो एक चमत्कारी महाउपाय कोणता आहे? वेळी सत्य जाणून घ्या, नाही तर आयुष्यभराचा पश्चाताप नशिबी पडेल. त्यासाठी हा व्हिडिओ ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. तर कुंभ राशीच्या जातकानो, येणारे 72 तास तुमच्या आयुष्याला अशा काही वळणावर आणून उभे करतील जिथून तुमची संपूर्ण पटकथा बदलेल. जून महिन्याचे हे 3 दिवस तुमच्या सामान्य असण्याची चूक अजिबात करू नका. कारण ब्रह्मांडात मंगळ व बुधाची अशी काय महायुती आणि उलथापालथ होत आहे जी थेट तुमच्या कुंडलीच्या 6व्या घरात 3 मोठ्या ग्रहाची ती गाडी करत आहे. जेव्हा एकाच घरात एवढी मोठी ग्रहाची ऊर्जा एकत्र येते तेव्हा त्यांचा परिणाम तुमच्या आयुष्यात असा काही सुखाचा व दुःखाचा धक्का देईल जे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. विशेषतः महिलाच्या बाबतीत हा काळ अत्यंत गंभीर व नाजूक वळण घेऊन येत आहे. यापुढील 3 दिवसात तुमच्या आरोग्याबाबत एक अतिशय छुपी अदृश्य समस्या अचानक डोक्यावर काढण्याची शक्यता आहे. 6व्या घरातील ही महायुती महिलाच्या शरीरात उष्णतेचे विकार, पोटाचे विकार आणि तीव्र मानसिक तणाव वाढवू शकते. जर तुम्ही घरातील कामाच्या नादात स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष केले तर या 72 तासात अचानक उद्भवणाऱ्या शारीरिक व्याधी तुम्हाला मोठ्या डॉक्टरांच्या चक्रा मारायला लावू शकतात. घरातील स्त्रीने या 3 दिवसात स्वतःच्या विश्रांतीकडे लक्ष देणं अत्यंत अनिवार्य आहे, अन्यथा घरात मोठी चिंता निर्माण होईल. या 3 दिवसाच्या कालावधीत तुमचं प्रेम जीवन आणि नातेसंबंध एका अत्यंत धोक्याच्या खाईत अडकण्याची चिन्हे आहेत. तुमच्या राशीच्या 5व्या घरात बसलेला सूर्य अत्यंत क्रूर आणि गरम ग्रह मानला जातो, जो तुमच्या नात्यामध्ये अहंकाराचा अहंकाराचा स्फोट घडवून आणू शकतो. किरकोळ आणि फालतू कारणावरून जोडीदारासोबत होणारे वादविवाद या 3 दिवसात थेट महाभारताचे रूप घेऊ शकतात. प्रेमसंबंधामध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. आपल्या माणसावर संशय घेण्याऐवजी संयम ठेवा, नाहीतर एका चुकीच्या संशयामुळे वर्षानुवर्षाचे नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर पोहोचू शकतात. या सर्व मानसिक तणावाच्या वातावरणात तुमच्या मुलाची वागणे आणि तुमच्या डोक्याला ताप देणारे ठरेल. पण सूर्याच्या अत्यंत उष्ण प्रभावामुळे तुमच्या मुलामध्ये अचानक कमालीचा हट्टीपणा, चिडचिडेपणा, हट्टी उरती यासारख्या गोष्टी पाहायला मिळतील. त्या अशा गोष्टीसाठी अट्ट धरतील ज्या पूर्ण करताना तुमच्या नाकीनं येऊ शकतात. मुलाच्या या वागण्यामुळे घरात रोजचे वाद, मानसिक अशांतता निर्माण होईल आणि अशा वेळी त्यांच्यावर हात उचलण्याऐवजी किंवा त्यांच्यावर ओरडण्याऐवजी त्यांना प्रेमाने आणि शांत डोक्याने हाताळणे गरजेचं असतं. तुमच्या एका चुकीच्या शब्दाने मुले अतिशय हाताबाहेर जाऊ शकतात. त्यामुळे पालकांनी या 3 दिवसात अतिशय हुशारीने पाऊल टाकणे गरजेचं आहे. पण या संपूर्ण भीतीदायक वातावरणात कुंभ राशीसाठी सर्वात मोठा चमत्कारी दिलासा देणारी गोष्ट म्हणजे तुमचे स्वतःचे राशीस्वामी शनिदेव. शनिदेव सध्या तुमच्या धन भावात ठाण मांडून बसले आहेत. जूनच्या सुरुवातीच्या दिवसामध्ये तुम्ही जी काही दुःख सहन केली आहेत, नातेवाईकाची टोमणे किंवा जी प्रामाणिकपणाची मेहनत केली, त्या तुमच्या प्रत्येक चरित्राची आणि प्रामाणिकपणाची कडक परीक्षा शनिदेवाने घेतली. तुम्ही या परीक्षेत पूर्णपणे उत्तीर्ण झाला आहात. त्यामुळे आता हा महिना संपता शनिदेव तुमच्या झोळीत अचानक धनलाभाचा असा काही वर्षाव करतील ज्यामुळे तुमच्या जुन्या सर्व आर्थिक अडचणी क्षणात गायब होतील. रखडलेले पैसे, जुने येणे किंवा मेहनतीचा मोठा पडता मिळून तुमच्या चेहऱ्यावर एक अभूतपूर्व हसू उमगला आहे. अदृश्य महाधोके आणि राहुकेतूचा जीवघेणा सापळा. हा काळ जितका भाग्याचा आणि चमत्कारी वाटत आहे
तितकाच तो तुमच्यासाठी एका अत्यंत भयानक आणि अदृश्य सापळ्यासारखा आहे. तुमच्या कुंडलीच्या केंद्रस्थानी म्हणजेच लग्नात बसलेला कपटी राहू या 10 दिवसांत तुमच्यावर पूर्णपणे ताबा मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. राहूचा सर्वात मोठा धोका म्हणजे तो तुमचे मतिभ्रष्ट करेल आणि तुम्हाला योग्य मार्गावरून थेट विनाशाच्या दरीत ढकलून देईल. तुम्ही तुमच्या अनुभवाने एखादा अतिशय योग्य निर्णय घेणार असाल, तितक्यात एखादी जवळची व्यक्ती येईल आणि तुम्हाला चुकीचा सल्ला देऊन संभ्रमात टाकेल. लोकांच्या ऐकीव गोष्टींवर आणि फालतू सल्ल्यांवर विश्वास ठेवला तर स्वतःच्याच हाताने स्वतःचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त करून घ्याल, इतका भीषण राहूचा हा प्रभाव असणार आहे. दुसरा सर्वात मोठा धक्का तुम्हाला नोव्हेंबर-डिसेंबरपर्यंतच्या गुंतवणुकीच्या बाबतीत बसू शकतो, ज्याची सुरुवात या 10 दिवसांत होईल. राहू तुम्हाला अशा काही योजना, स्कीम्स किंवा लॉटरी प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करेल, जिथे वरवर केवळ प्रचंड नफा आणि अफाट पैसा दिसेल, पण आतमध्ये मात्र केवळ आणि केवळ विनाशाचे जाळे असेल. केवळ अवाजवी लालसेपोटी किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून जर तुम्ही या काळात मोठी रक्कम कुठेही गुंतवली, तर तुमचा तो पैसा आयुष्यभरासाठी ब्लॉक होईल किंवा बुडेल. हा काळ आर्थिक गुंतवणुकीसाठी अत्यंत रिस्की आणि धोक्याचा आहे. डोळे मिटून कोणावरही केलेला विश्वास तुमच्या संपूर्ण कुटुंबाला रस्त्यावर आणू शकतो, त्यामुळे अत्यंत सावध राहा. या सर्व मानसिक तणावात केतू तुमच्या करिअर आणि नोकरी व्यवसायाच्या घरात बसून सर्वात मोठा सुरुंग लावणार आहे. केतूचा स्वभाव हा माणसाला विलग करणे, डिटॅचमेंट आणि आळशी बनवणे हा आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी किंवा व्यवसायासाठी जे काही ध्येय ठरवले असेल, त्यात केतू अचानक तीव्र अडथळे निर्माण करेल. आजचे काम उद्या करू किंवा नंतर बघू अशी घातक प्रवृत्ती तुमच्या मनात निर्माण होईल आणि हीच आळसाची भावना यशाला तुमच्यापासून शेकडो मैल दूर घेऊन जाईल. याच काळात शनिदेव तुमच्या वाणीच्या घरात असल्यामुळे तुमच्या तोंडून असे काही विषारी शब्द बाहेर पडतील, ज्याने तुमचे वर्षानुवर्षांचे संबंध आणि करिअर एका झटक्यात राख होईल. विचार न करता बोललेले एक वाक्य तुमच्या आयुष्यात कधीही न संपणारे महाभारत पेटवू शकते. हा सर्वात गंभीर इशारा आहे. मंगळ ग्रहाचे सुखसंपत्तीच्या घरात झालेले आगमन आणि ग्रहांची बदललेली चाल कुंभ राशीच्या लोकांसाठी येत्या 3 दिवसांत कमालीची धनदौलत आणि ऐश्वर्य घेऊन येत आहे. जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून कुठेतरी अडकले असतील, एखादी जुनी गुंतवणूक फसली असेल किंवा कायदेशीर कचाट्यात मालमत्ता अडकली असेल, तर सेनापती मंगळ या 72 तासांत स्वतः मैदानात उतरून तुमचा तो हक्काचा पैसा बाहेर काढण्याचे मार्ग मोकळे करणार आहेत. इतकेच नाही तर तुमच्या कुंडलीत एक अतिशय प्रबळ आणि सुंदर वाहन योग याचं 3 दिवसांत तीव्र होत आहे. बऱ्याच दिवसांपासून नवीन गाडी किंवा स्वतःच्या हक्काचे घर घेण्याचे तुमचे स्वप्न या 72 तासांत अचानक वेग घेईल आणि घरात एखादी मोठी मौल्यवान वस्तू खरेदी करण्याचे योग जुळून येतील. पण लक्षात ठेवा, जसा या 3 दिवसांत तुमच्याकडे पैसा आणि यशाचा मार्ग खुला होईल, तसा तुमच्या पाठीमागे जळणाऱ्या लोकांचा आणि गुप्त शत्रूंचा सुळसुळाट अचानक वाढणार आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा नातेवाईकांमध्ये काही लोक तुमच्या प्रगतीवर पाणी फेरण्यासाठी आणि तुम्हाला खाली खेचण्यासाठी याच 72 तासांत गुप्तपणे कारस्थाने रचत आहेत. तुमच्या पाठीमागे अत्यंत घाणेरडी रणनीती आखली जात आहे, ज्याची तुम्हाला साधी भनकही नाही. परंतु 6व्या घरात निर्माण झालेली ग्रहांची शक्तिशाली युती आणि बुध ग्रहाचा प्रभाव तुमची बुद्धी इतकी तीक्ष्ण करेल की शत्रूंचा हा संपूर्ण डाव उलटून पडेल. तुम्हाला कोणत्याही वादात पडण्याची किंवा बळाचा वापर करण्याची गरजच भासणार नाही. तुम्ही केवळ तुमच्या चातुर्याने आणि अकलेने या विरोधकांना अशी काही धूळ चाराल की ते तुमच्यासमोर पुन्हा उभे राहण्याची हिंमत करणार नाहीत. तुमच्या या वाढत्या वर्चस्वाचा आणि यशाचा थेट सकारात्मक प्रभाव तुमच्या सामाजिक प्रतिमेवर आणि वैवाहिक जीवनावर या 3 दिवसांत पाहायला मिळेल. समाजात तुमचे नाव, पद आणि प्रतिष्ठा अचानक वाढीस लागेल, ज्यामुळे तुमचे शत्रू आतल्या आत जळून खाक होतील. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, तुमच्या कर्तृत्वाचे कौतुक करतील आणि महत्त्वाच्या कामांमध्ये तुमचा सल्ला घेण्यासाठी स्वतःहून पुढे येतील. या 72 तासांत पैसा चुंबकीय शक्तीसारखा तुमच्याकडे खेचला जाईल, ज्यामुळे तुमची बिघडलेली आर्थिक घडी पुन्हा एकदा मजबूत बसेल आणि तुमच्या आयुष्यात सुखाचे दिवस सुरू होतील. येत्या 3 दिवसांत 24, 25 आणि जून 26 तुमच्यासमोर उभी ठाकणारी संकटे, मानसिक ताण आणि राहू-केतूचा हा जीवघेणा सापळा जेवढा भयानक आहे, तेवढाच त्यातून सुरक्षित बाहेर पडण्याचा मार्ग अतिशय सोपा आणि चमत्कारी आहे. केतू तुमच्या नोकरी व्यवसायात जे काही वादळ निर्माण करत आहे आणि तुमचे मन विचलित करत आहे, त्याला या 72 तासांत शांत करण्याची ताकद केवळ विघ्नहर्ता भगवान श्री गणेशांच्या चरणात आहे.
केतूचे अधिपत्य देव गजानन महाराज आहेत. त्यामुळे जर तुम्ही या 3 दिवसांतील भीषण संकटांतून स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू इच्छित असाल तर येत्या बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाणे अजिबात विसरू नका. बाप्पाच्या चरणी लीन होऊन त्यांना अत्यंत प्रिय असलेले शमीपत्र, 21 दुर्वांची जुडी आणि लाल रंगाचे लाडू अत्यंत श्रद्धेने अर्पण करा. हा उपाय करताना केवळ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन घाईघाईने परत येऊ नका, तर तिथे काही वेळ शांतचित्ताने बसा आणि बाप्पाशी मनोमन संवाद साधा. मनात असलेले सर्व ओझे, करिअरची चिंता आणि कौटुंबिक कलह बाप्पाच्या चरणी बोलून दाखवा आणि डोळे मिटून ओय गं गणपतये नमः या महामंत्राचा मनोभावे जप करा. या 3 दिवसांत केलेला हा छोटासा उपाय तुमच्या मनावरचा संपूर्ण भार क्षणात हलका करेल. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने केतूचा अशुभ प्रभाव जागच्या जागी नष्ट होईल, तुमच्या बुद्धीला योग्य दिशा मिळेल आणि जे काम खूप दिवसांपासून रेंगाळले होते त्याला अचानक गती मिळून यशाचे मार्ग मोकळे होतील. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, येणारे 72 तास कुंभ राशीच्या लोकांसाठी एका मोठ्या अग्निपरीक्षेसारखे असले तरीही विघ्नहर्त्याचा हा आशीर्वाद तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. शत्रू कितीही कट रचत असले किंवा राहू तुम्हाला कितीही भटकवण्याचा प्रयत्न करत असला तरीही तुमची सतर्कता आणि गणपती बाप्पाची कृपा तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढेल. हा काळ भीतीचा नाही तर सावध राहून नशीब बदलण्याचा आहे. जर तुम्हाला बाप्पाच्या आणि शनिदेवाच्या शक्तीवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये अत्यंत श्रद्धेने जय शनिदेव किंवा गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. तुमच्या मनातील सर्व इच्छा बाप्पा नक्की पूर्ण करतील. सर्वांना राधे राधे.